च्या निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा टाइम जो आहे तो आता संपलेला आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर गणेश गीते यांच्या सोबत असणारे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी गणेश गीतेंची माघारी घेऊन या ठिकाणाहून निघून चालले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात हा अर्ज माघारी घेण्याचा जो आहे तो शेवटचा वेळ होता, मात्र त्यानंतरच आता गणेश गीते यांची माघारी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र गणेश गीतेंचे जे बंधू आहेत त्यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज जो आहे तो या ठिकाणी दाखल केला होता। त्यानंतर गोकुळ गीते यांची माघार अद्यापही झालेली नाही, त्यामुळे आता ही दुहेरी लढत आपल्याला नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते यांच्यामध्ये पाहायला मिळू शकते। अनेक ज्यांनी अपक्ष अर्ज जो आहे तो या ठिकाणी भरलेला होता त्यांनी देखील आता सर्वांनी जी आहे ती माघार घेतलेली आहे। मात्र गणेश गीते यांचे बंधू जे आहेत गोकुळ गीते यांनी अद्यापही माघार आज काही घेतलेली नाही। गणेश गीते यांची वरिष्ठांशी चर्चा होऊन जी आहे ती या ठिकाणी ही माघार झालेली आहे, मात्र गोकुळ गीतेंची माघार या ठिकाणी अद्यापही झालेली नसून आता नरेंद्र दराडे यांना गोकुळ गीतेंचं कितपत आव्हान आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। वैभव गुगे, LS मराठी, नाशिक। या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। मला मुख्यमंत्री महोदयांनी, देवेंद्रजींनी आणि गिरीश भाऊंनी या ठिकाणी सांगितलं होतं, गणेश आपली युती आहे, आपल्याला माघार घ्यावा लागेल। मी कोणतीही कमिटमेंट न घेता, कोणताही विषय न करता त्यांच्या शब्दावर ही माघार या ठिकाणी घेतलेली आहे। कुणाचा फोन आला होता माघार घेण्याआधी? वरिष्ठ नेत्यांचा कुणाचा? देवेंद्रजींशी मी स्वतः भेटलो, स्वतः बोललो, गिरीश भाऊंशी मी स्वतः भेटलो, स्वतः बोललो, रवींद्रजींशी बोललो। आपण आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पण गाडी 5-10 मिनिटं उभी होती, नेमकं काय चालू होतं? नाही, मी गोकुळ गीतेंच्या माघारीसाठी त्यांना विनंती करत होतो, पण त्या ठिकाणी जो सकाळी त्यांचं गिरीश भाऊचं ठरलं पण होतं की विड्रॉल द्यायची, पण काल काहीतरी कुठल्या तरी आपल्या एका मतदाराकडे, नगरसेवकाकडे कुणाल दराडेंनी काहीतरी आईवडिलांवरनं शिवीगाळ केली, त्यामुळे मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की विड्रॉल देऊन टाक आणि विषय सोडून द्या। पण त्या मनस्थितीत तो नव्हता, तो खूप चिडलेला होता, त्यामुळे मी त्याच्याशी बोलतो। पण मग आता काय गोकुळ गीते माघार घेणार? आता ते गिरीश भाऊ बोलताय, त्याच्यावर गिरीश भाऊ निर्णय घेतील। अवघे 10 मिनिटं उरलेले होते, तर अवघ्या 10 मिनिटात पण काही पण होऊ शकतं ना। हो, पण मग ते जिना चढता चढता उतरता उतरता राजकारणात निर्णय बदलतात। म्हणजे जवळपास आहे का आता ते माघार घेण्यासाठी? माहीत नाही, मी तर तुमच्या फोनवरनं बोललो ना, तुमच्याशी जो माणूस बोलत होता त्याने फोन मला गाडीत दिला त्या ठिकाणी। काय झालेलं आहे, काल कुठल्या तरी नगरसेवकाकडे कुणाल दराडेंनी असं सांगितलं की गणेश गीते, गोकुळ गीते काय येऊन माघार घेणार नाही, त्यांचा बाप येऊन त्या ठिकाणी माघार घे, आणि त्यामुळे ह्या विषयाला वेगळं वळण लागलं। मी पार्टीचा कार्यकर्ता आहे, मी पार्टीचा होतो, त्यामुळे मी पार्टीच्या आदेशाप्रमाणे 1 मिनिटात माघार या ठिकाणी देऊन टाकली। नाही, आता मी तर कोणाला सांगणार नाही, कारण आता किती कोणाला सांगितलं, आपल्याला सांगितलं युती धर्म पाळायचा आहे तर आपण युती धर्म पाळला आहे। नाही, युती धर्म पाळा, पण अशा स्वरूपाचे जर वक्तव्य केलं असेल तुमच्या बाबत तर त्याविषयी त्याच्यावर आता राज्यातले नेते निर्णय घेतील ना या ठिकाणी, की जर निवडणुकीच्या अगोदरच लोकांचे आई बाप त्यांचे पार तुम्ही श्राद्ध घालायला लागले आणि या ठिकाणी जर लोकांना सांगायला लागले त्याचा बाप येऊन माघार देईल, तर त्याला माहीत नसेल। आता माझाही बाप आहे ना देवेंद्रजी या ठिकाणी राज्यामध्ये। पण भाऊ, दराड्यांवर अनेक लोक नाराज आहे, नगरसेवक देखील नाराज, अशा परिस्थितीत त्यांना उमेदवार दिली आणि हा सगळा घोळ निर्माण केला। त्यांच्यावर अख्खी दुनिया नाराज असो, आपल्याला तिच्याशी काही कर्तव्य नाही, पण त्या ठिकाणी आपलं कर्तव्य आपल्या पार्टीशी होतं, आपल्या पार्टीशी लॉयल्टी होती, पार्टीच्या मागे आपण पार्टीने जो आदेश दिला तो पूर्ण केला। गोकुळ गीते हे दराडेंच्या जे क्लिप आहे त्याच्या नाराज आहे। मी त्याच्या विरोधात महायुतीत मला मुख्यमंत्री आणि गिरीश भाऊ जिथं जिथं सांगतील तिथं तिथं मी जाणार। बंधूंच्या विरोधात आपण? हो, 100%। म्हणजे बंधूंची उमेदवारी काय आहे? तर आता 10 मिनिटात त्यांनी येऊन विड्रॉल घेतली, गिरीश भाऊंचं त्याचं बोलणं झालं, ऐकलं, तर अति आनंद आहे।